बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। अमित शहांनी महाराष्ट्रातील विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे असे आदेश त्यांनी दिले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक बोलावलेली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित असतील। विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर या बैठकीत मोर्चे बांधणी केली जाणार आहे। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आलेल्या हरकतींची छाननी सुरू असल्याचं ते म्हटले। बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेनं दावा ठोकलेला आहे। बुलढाणा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा येवल्यात पोहोचली। यावेळी जाहीर सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली। अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून देखील त्यांनी टोला लगावला। माथाडी कामगारांचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांची आज 91वी जयंती आहे। यानिमित्त नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार देखील उपस्थित असतील। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भाजप आमदार राणा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। काळूबाळूच्या लढाईत शेतकरी देशोधडीला गेला असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। नवी मुंबईत नुसती घरं नको तर जमिनीसकट घरं नियमित करावी अशी मागणी संदीप नाईक यांनी केलेली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलंय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काल सकल धनगर समाज बांधव धडकले होते। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं आणि सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी बांधवांनी केली। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। रात्री जरांगेंची प्रकृती जास्तच खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांना अखेर सलाईन लावलं। सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत। कसबा विधानसभेत धंगेकर समर्थकांना बॅनरबाजी त्यांनी केलेली आहे। अनेक ठिकाणी आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। आता एक मोठी बातमी। काँग्रेसची पुण्यात पुन्हा महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं येत्या 30 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते हजर राहणार आहेत। राज्यात परतीचा पाऊस सुरू असून आज पालघर, ठाणे आणि मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। भुसावळ शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। शहरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारपासून खंडित झाल्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे भातसा नदी पुलाला पाणी लागलं असून घोडपरी नदी पुलावरून पाणी गेलंय। शहापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण ओसंडून वाहू लागलेलं आहे। धरणाचे सर्व दरवाजे उघडून त्यामधून भातसा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय। अहमदनगर जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय। जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याचा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। कोल्हापूरला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासन सज्ज झालंय। तसंच भुईबावडा घाटात कोसळलेली दरड काढण्याचं काम असल्यानं घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। खेडमध्ये देखील परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळते। त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। जवळपास 2 लाख हेक्टरवरील सोयाबीनचा चिखल झालाय। त्यामुळे तब्बल 1200 कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रमुख गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटाला पर्याय असणाऱ्या वेरळ, कोंडिवली, बोरज या मार्गाची चाळण झाली आहे।
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे। मात्र खरीप कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। अमरावती जिल्ह्यात 8 महिन्यात 180 शेतकऱ्यांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे। नापीक जमीन, कर्ज आणि अतिवृष्टी तर कधी दुष्काळ याला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। आता एक मोठी बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ सुरू होणार आहे। 27 आणि 28 सप्टेंबर रोजी 2 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते अमरावतीमध्ये बैठक घेणार आहेत आणि 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा ते आढावा घेतील। तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा ते आढावा घेतील। विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करणार आहेत। 27 तारखेला सकाळी 7:30 वाजता राज ठाकरे यांचं अमरावतीमध्ये रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते त्यांचं जोरदार स्वागत करणार आहेत। राज्यभरात शासकीय शाळेतील शिक्षकांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि सांगली वगळता 32 जिल्ह्यातल्या शाळांमधील शिक्षकांनी एकदिवसीय आंदोलन पुकारले। 11वी प्रवेशासाठी 6व्या अंतिम विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी शिक्षण विभागानं जाहीर केली। या फेरीमध्ये पात्र 3753 विद्यार्थ्यांपैकी 3049 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात येणार आहे। पारनेर तालुक्यातील शेतींसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेच्या वतीनं पारनेर तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे। यावेळी पावसाचं वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाला द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। बदलापूर एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरवर बदलापुरा आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार या आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं आणि यानंतर पालघरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तसंच राज्यातील पोलिसांचं अभिनंदन करण्यात आलं। ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक 8 लाख रुपयांची उत्पन्नाची मर्यादा होती। मात्र ती आता रद्द करून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक केले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। जळगावच्या चोपडा इथे उपजिल्हा रुग्णालयात परिसरात रुग्णवाहिकेला आग लागली। यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे। राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात असल्याचं समोर आलंय। आरोग्य विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे। तर त्यापाठोपाठ मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे। बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील एका शेतकऱ्यानं हरणाच्या पाडसाचे प्राण वाचवलेले आहेत। भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत कुत्र्यांच्या तावडीतून पाडसाचे प्राण वाचवले। जखमी पाडसाला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले। जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावात एका 9 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथे अतिशय दुर्मिळ असलेल्या राज्यपक्षी हरियालाचं दर्शन झालं। त्यामुळे पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय। मुंबई महापालिकेच्या दादर ते करी रोड परिसरात 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबरला जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे काही भागांचा पाणी पुरवठा बंद असेल। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम उद्या करण्यात येणार आहे। त्यामुळे नवी मुंबईसह खारघर आणि कामोठेमध्ये उद्या पाणी पुरवठा होणार नाही। मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या कामासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती न झाल्यानं तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम रखडलंय आणि या कामासाठी आता 2 ऐवजी 3 कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे फुकट्या प्रवाशांवर येणाऱ्या काळात आळा बसण्याची शक्यता आहे। दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलाय। पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी 3 नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतलाय। आणि आता एक मोठी बातमी, बीडमध्ये जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचं उघड झालंय। 159 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी बबन शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे। बबन शिंदे हा गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच म्हणजेच 3 जुलै 2023 पासूनच फरार झाला होता आणि फरार झाल्यापासून नेपाळसह देशातील विविध राज्यांमध्ये तो फिरल्याचं सांगण्यात येतंय।
तसंच संत महंतांची वेशभूषा करून वृंदावनमध्ये देखील वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर तब्बल 14 महिन्यानंतर बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटाचा परिणाम अलिबाग विरार कॉरिडॉरच्या कामावर पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागलाय. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंधित असतानाही त्याचं उल्लंघन केल्यानं मीरा भाईंदरमधील 9 सोनोग्राफी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले. ठाणे पालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी पाणी पुरवठा विभागानं कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 611 नळ जोडण्या खंडित केल्यात, तर 30 मोटर पंप देखील जप्त केल्यात. यात जवळपास 33 कोटींची वसुली करण्यात आली आहे. गणेशोत्सवात इलेक्ट्रिक वाहनांना अधिक मागणी असल्याचं दिसून आलं असून 200 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानं इलेक्ट्रिक वाहनं खरेदीकडे नवी मुंबईकरांचा कल वाढलाय. मुंबई महानगरपालिकेनं MMRDA कडून ताब्यात घेतलेल्या एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेनं 1,14,00,000 रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्वर प्रतापगड भागातील आंबेनळी घाटात मातीचा मलबा रस्त्यावर आल्यानं रात्रीपासूनच वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तात्काळ मलबा आणि चिखल हटवण्याचं काम करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून देवीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. यावर्षी मूर्तींची किंमत 15% वाढलेली आहे. तसंच फ्लोरोसंट रंगाच्या मूर्तींना पसंती मिळत असल्याचं समोर आलं. सोन्याच्या दरात पुन्हा 600 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 75,600 रुपयांवर गेले आहे, तर दिवाळीपर्यंत दर 80,000 जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता एक मोठी आणि कामाची बातमी. पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. वाणगाव इथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय, तर केळवेजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय आणि यामुळे लांब पल्ल्याच्या ट्रेन 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहे. आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरात महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. एकता चौक ते जुना पीर बाजार या रस्त्यावरील 22 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. बारामती शहरातील जामदार रोडवर काल एका मद्यपान केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनावरचा ताबा सुटला. त्यानंतर त्यानं स्वतःची कार थेट विजेच्या खांबासह भाजी विक्रेत्याच्या स्टॉलवर घातली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भवन चिंचखेडा पुलावर अज्ञातांनी टायर जाळलेत. यामुळे काही काळ इथली वाहतूक खोळंबली होती. या प्रकरणी पोलीस चौकशी करत असून लवकरच टायर जाळणाऱ्याचा शोध घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांनी पुन्हा वेग घेतलाय. आज रात्री 12:15 ते पहाटे 4:45 4.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी चालक आणि वाहकांना त्यांच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. ही रक्कम समप्रमाणात वाटण्यात येणार असून आगारात आल्यानंतर रोख स्वरूपात ही रक्कम देण्यात येईल. कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यामुळे 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झालाय. शनिवारी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे आणि त्यामुळे दर्शन बंद असेल.